आज गावात धावपळ होती. गौरीला बी आज लवकर चारून आणलं. गावात सगळ्यांची लगबग सुरू होती, कारण उद्या कराचा दिस हाय. सगळेच धावपळीत होते. कुणी धान्य लपवत होतं, कुणी हिशेब जुळवत होतं. आज दुपारीच पारावर याच विषयावर एक बैठक बसली. सगळेच जण चिंता करत होते. नंतर गावच्या देवीला बी साकडं घातलंय, बघू काय होतं पुढं. बैठकीत ठरल्यानुसार गावाच्या बाहेर एक खड्डा खणून त्यात सगळ्यांनी आपापलं धान्य आणि संपत्ती लपवायची. यावेळी खड्डा जरा मोठाच करायचा ठरलं. मग सगळे कुदळ फावडं घेऊन कामाला लागलो. गावातल्या प्रत्येक घरातून एक माणूस मदतीला राहील असं ठरलं. मी आणि रामाबी तिकडंच होतो. आम्ही माती लांब नेऊन नदीत सोडत होतो, कारण कुणाला संशय येता कामा नये. खड्डा मोठा करून झाला. ठरल्यानुसार प्रत्येकानं थोडं थोडं धान्य त्यात टाकलं. गीतेच्या घरचे पण आले होते. हल्ली माझं तिचं जास्त भेटणं होतं नाही. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. ती बी बाकीच्या सारखीच चिंतेत दिसत होती. हे समद करत करत संध्याकाळ झाली. काम संपलं. तसा खड्डा नीट माती टाकून झारपाला पसरून झाकून टाकला. आता काहीच नव्हतं तिथं असं वाटायला लागलं. पण मनात मात्र एक वेगळीच चिंता होती. गावातल्यांच्या चेहऱ्यांवर पण ती दिसत होती. कोणी काही बोलत नव्हतं, पण सगळ्यांच्या डोळ्यात एक भीती दिसत होती. मागच्या घडीला बी हीच कल्पना चालली होती, पण गनिमांना तबा काहीच समजलं नव्हतं. आम्ही राबायचं, पिकवायचं, आणि ह्यांना कराच्या नावाखाली समद उपसून द्यायचं, हा कसला न्याय? मुघल निर्दयी हायत, मेलेल्याच्या टारूवरचं लोणी खाणारे हायत ते. बघू आता उद्या काय होतं. रात्रीच्याला म्या आणि रामा बसून हेच बोलत होतो. आपण स्वराज्यात असतो तर याची गरजच लागली नसती. राजांनी काहीतरी केलं पाहिजे असं रामा बोलला. म्या पटकन बोलून गेलो, त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागणार. तो माझ्याकडे एकटक पाहत बसला. काही वेळानं त्यानं गीतेचा विषय काढला. म्या ते टाळत बोललो, आपण उद्या बोलू ह्यावर. तिकडं गौरी हंबरते आणि उठलो. घरी आलो, पण मन काही शांत नव्हतं. उद्या फार मोठा दिवस आहे. बघू काय होतं. महादेवाला काळजी,